तुला इथे यायच्या आधी दादा काय काय त्रास होते? मला बॉडी पेनिंगचा, संधिवाताचा पूर्ण त्रास होता. वेन्स माझ्या दुखायच्या, पूर्ण घसा वगैरे सगळं दुखायचं. बापरे. आणि मग इथे तुला आपल्या थेरपी विषयी कोणी सांगितलं? माझा बारका भाऊ आहे 2 नंबरचा आणि 3 नंबरचा. ते लोक थेरपी घेतात. त्यांनी मला हे सजेस्ट केलं की तू इथे ये, तुला कसं वाटतं ते बघ, आणि जर बरं वाटलं तर तू कंटिन्यू कर. पण इथे आल्यानंतर मला खूप रिलीफ पडलंय ह्या 15 दिवसामध्ये. आणि जर मी कंटिन्यू केली तर मला असं वाटतं की मला 100% रिलीफ पडेल. मग इथे यायचे तुझे आजार जेव्हा घेऊन आला होतास तेव्हा इथे आल्यानंतर तुला म्हणजे आराम वाटलाय, पण तुला इथे यायच्या आधी त्रास काय काय होते? माझं बॉडी पेन करायचं पूर्ण. Body pain. हा, अजून? म्हणजे अधूनमधून बॉडी पेन करायचं, म्हणजे जॉईंट्स पेन करायचे. संधिवाताचा त्रास वर गेले 6-7 वर्ष मला हा त्रास कंटिन्यू चालू आहे. मध्ये 2 महिने 3 महिने मी बेड रेस्टवर वगैरे असायचो. असे खूप सारे त्रास मला त्याच्यामुळे व्हायचे. अचानक सडनली हे सगळं झालं होतं. आणि मी असं सुद्धा ऐकलंय की दादा जेव्हा तुझ्याजवळ बसले, जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा तू आला होतास तेव्हा तू असं म्हटलं होतास की मला म्हणजे माझं शरीर इतकं थंड पडायचं की मला ते आहे माझं. फॅन जरी म्हणजे मला अचानक मध्ये मध्ये मला उन्हाळ्यात पण फॅनची आवश्यकता नसायची. माझे शोल्डर, माझं अंग गार पडायचं. आणि आता मी कधी कधी एसी पण, गाडीमध्ये जरी गेलो तरी पण एसी वगैरे बंदच करतो आणि ग्लास वगैरे वरती करतो. म्हणजे मला थंड जमतच नाही. फॅन पण फार कमी लागतो. पण आता इथे आल्यापासून 15 दिवसानंतर मला असं जाणवलं की थोडी एनर्जी अंगामध्ये आलेली आहे. जी हीट आहे, जी गरमाट आहे मॅटवर झोपल्यामुळे, ते मला असं म्हणजे एक फरक जाणवते. पण जर मी कंटिन्यू थेरपी केली तर माझे सगळे आजार माझे बरे होतील, मला असं पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे थँक्स टू मॉममेड आणि इथले सर्व स्टाफ आहे, इथले एंजल आहेत आणि माझा बारका भाऊ, यांचे मी आभार मानतो.